शिवसेना शिंदे पक्षाकडून शिर्डीसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव जाहीर झालं। यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले। तसंच खासदार झाल्यानंतर आपण घाटमाथ्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी आणू, शिर्डीत IT पार्क उभारून तरुणांसाठी रोजगार निर्मिती करू, असं ते म्हणाले। जानकरांनी डावपेच केल्यानं त्यांना जागा मिळाली। पवारांसोबत गेलो असतो तर आपल्यालाही मिळाली असती, मात्र प्रामाणिक असल्यामुळेच गेलो नाही, असं रामदास आठवले म्हणाले। दरम्यान त्यांनी फडणवीसांची भेट घेत लोकसभेसाठी जागा नसेल तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद, विधानसभेत जागा तसंच महामंडळात वाटा देण्याची मागणी केली आहे। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात किती उमेदवार प्रत्यक्षात रिंगणात राहत आहेत याचं चित्र आज दुपारी 3 पर्यंत स्पष्ट होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोर शिवसेना ठाकरे पक्षाचे सुरेश साखरे मैदानात उतरले, त्यामुळे तिथे तिढा निर्माण झालेला आहे। तर काँग्रेसचे नेते किशोर गजभिये यांनीही काँग्रेसमधून बंडखोरी करत अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस अर्ज दाखल केला आहे। बसपा अध्यक्ष मायावती नागपूरमधून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। 11 एप्रिलला ते नागपुरात सभा घेणार आहेत। या ठिकाणी योगीराज लांजेवार हे बसपाचे उमेदवार आहेत। उत्तर प्रदेशसह इतर राज्यात ते एकूण 40 सभा घेतील। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात उद्या इंडिया आघाडी मैदानात उतरणार आहे। दिल्लीत विरोधकांकडून मोठी रॅली काढण्यात येणार आहे। यात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार आहेत। अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवा अशी मागणी करणारी याचिका पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली। यापूर्वीही अशीच एक याचिका कोर्टानं फेटाळली होती। आता पुन्हा एक नव्यानं याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। अवकाळीमुळे गहू, कांदा, कापूस पिकाला धोका आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल शेतीमाल पाण्यात भिजलाय। शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता। अचानक आलेल्या पावसामुळे तो भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हरियाणात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे। अचानक आलेल्या गारपिटीमुळे नागरिकांची तारंबळ उडाली। शेतीसह घरं, रस्ते, रेल्वे रुळांवरही गारांचा खच पडला। अचानक झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे हवेतला गारवा वाढला। सटाण्याच्या नांदिन ते पिसोळबारी रस्त्याचं दर्जेदार काम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांकडून देण्यात आले। याआधी या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं होतं। नागरिकांनी हातानं रस्ता अक्षरशः उखडून दाखवला होता। त्यानंतर झी 24 तास ही बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आणि दर्जेदार काम करण्याचे आदेश देण्यात आले।